प्रत्येकाचे हे मत आहे आणि त्या मताला मानणारे बाबासाहेब आहेत आणि प्रत्येकाला एक मत आहे आणि त्या मताचे आपण आदर केला पाहिजे. सो ज्यांना जसं वाटतं तसं त्यांनी सेलिब्रेट केलं पाहिजे. फक्त कोणत्याही महापुरुषाचा अपमान किंवा कोणत्याही कार्यक्रमाला गालबोट लागेल अशा प्रकारचं वर्तणूक न केलं पाहिजे. मला तर 100% वाटतं की आजचा हा दिवस नाचण्याचा आनंदाचा आहे, कारण आमचा स्वातंत्र्य दिन आहे आज. कसं सेलिब्रेशन असते माझ्या घरी तर असतं, घरी 12 वाजता आम्ही पूजा करतो बाबासाहेबांची. आणि माझ्या म्हणणे की नाचूनच साजरा करायला पाहिजे, कारण ज्यांनी आम्हाला शिकवण दिली खुल्लं जगायची, छातीत आणून जगायला दिला, त्यांचा जन्मदिवस तर नाचूनच साजरा करायला पाहिजे. बाबासाहेबांना आपण नेहमी वाचतो, रोज वाचतो, पण हातचा हा दिवस त्यांच्या मतेने नाचून साजरा करायला. काय वाचलेस बाबासाहेब? बाबासाहेबांचे मी संविधान वाचले, त्यांची छोटे छोटे जे त्यांचे क्वाइट्स बोलतात आपण ते वाचलेत. हां. आणि मग तुझं म्हणणं आहे की नाचूनच सेलिब्रेट. वाचून तर आपण डेली वाचतो, मी तर डेली वाचतो, तर माझ्या मते आजचा हा दिवस तर नाचून साजरा करायला पाहिजे. आणि मग हे जे आता कसं आहे की सोशल मीडिया तू वापरत असतील, त्याच्यावरती असतं की जयंती आली की असं 1-2 गट पडलेले असतात की डीजेचं बघा कशा पद्धतीनं डीजे लावला जातोय, कर्कश आवाज असतात. सगळ्याच उत्सवांमध्ये तू पण बघत असशील की समाजामध्ये कुठलेही ज्यावेळेस लोकांना सेलिब्रेट करायचं असतं त्याच्यामध्ये तसे डीजे असतात, मग आक्षेपार्ह विक्षिप्त डान्स असतात. मग त्याच्यामुळं कसं आहे की बाबासाहेब वाचण्याचं सांगतात, वाचण्यावर बोलतात, किंवा एक त्यांनी आपल्याला संविधान दिलंय माहिती आहे, आपल्याला त्यांनी चांगल्या गोष्टी सांगल्या आहेत, त्याच्यामुळं बाबासाहेबांचा विषय आला की या गोष्टीकडे जरा गांभीर्यानं बघितलं जातं. गांभीर्याने म्हणजे आता बघा, बाबासाहेबांसारखा आजच्या कोणच नाही या जमान्यात. आम्ही आमच्या मनाने साजरा करतो, म्हणजे बाबासाहेबांचा जन्म झाला, त्यांनी शिकवण दिली म्हणून नाचून साजरा करतो. तर नाचणं हा प्रकार तर आहे, म्हणजे भरपूर लोक नाचतात, तुम्ही जसं बोललात कसे पण. त्याच्याबद्दल फक्त गाण्याला मी काय नाही बोलत, गाणं तर साजरा करायचं म्हणजे गाणं वाजायलाच पाहिजे आणि नाचायलाच पाहिजे. शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.